हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी बटाट्याची भजी करणार आहे। बघा कसं केलेलं आहे आणि कसं करायचं, चला तर आता दाखवते। प्रथम पहिला मी बटाटा घेतलेला आहे, हे बघा किती आणलेलं आहे। आणि चला तर मग आता खिसायसाठी मशीन आहे माझ्याकडे, बघा हे। आणि खूप चांगले आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकताय। आणि खूप छान बटाटे पण पडतात गोल गोल, आणि त्याची भजी तुम्हाला छानपैकी होतील। मग प्रथम पहिला बटाट्याचं साल काढून घेतले आणि आता मी खिसून घेत आहे बटाटो। हे बघा खिसून घेतलेलं आहे, खिसून घेतलं बघा। आणि हे बघा खिसल्यानंतर कसं गोल किती छान पडलेलं आहे। या मिशनीत किती छान आहे, खूप धार आहे आणि चांगलं पण आहे हे भांडं, जे मी आज बटाटो गोल गोल पिस्सा पडलेला आहे चिप्स सारखं। हे बघा किती छान आणि सॉफ्ट पातळ झालेलं आहे बघा। आणि बटाटो भजी खूप छान होणार आहे। आणि चला तर मग आता गोल गोल चिप्स पाडून झालेलं आहे माझं। आणि पाण्यात आता मी भिजवायला ठेवलेलं आहे, किंवा काळे पडू नये म्हणून त्याला पाण्यात जरा ठेवायचं एक 10 मिनटं। हे बघा पाण्यात ठेवलेलं आहे, पांढरे शुभ्र बटाटे दिसत आहे माझे, काळे नाही पडू दे म्हणून पाण्यात ठेवायचं। चला तर मग आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे, जितकं लागतं तितकं घालू शकते बेसन पीठ। आणि आता ओवा 1 चमचा, सोडा घातलं तर हळद घालायचं नाही, एकच काही तर घालायचं, सोडा किंवा हळद, किंवा लाल पडू शकतात, तसं होऊ नये म्हणून सोडाच फक्त घालायचं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि चला तर मग आता थोडं पाणी घालून घ्या आणि त्याला चांगलं एकजीव करून घ्या। बेसन पीठला एकजीव करून घ्या, खालीवर चांगलं परतून घ्या चांगलं। ओवा पण तितक्यात 1 चमचा घालायचं, जास्त घालायचं नाही। आणि आता जेवढं आवश्यकता लागते तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय, जितकं तुम्ही बेसन पीठ घेताय तितकं तुम्ही घालू शकताय पाणी। आणि फार पातळ करायचं नाही, फार घट्ट पण करायचं नाही, रबरबीत छानपैकी पीठ भिजवायसारखं 10 मिनटं ठेवायचं। बघा मी कसं बटाटे भजीचं पीठ तयार केलेलं आहे आणि कशा प्रकारे माझं झालेलं आहे बघा, किती मऊ आणि सुफ्त, आणि खूप पातळ झालं नाही, खूप घट्ट पण झालेलं नाही आहे। चला तर मग माझं पीठ पण तयार झालेलं आहे, भजीचं बेसन पिठाचं पीठ तयार झालेलं आहे। आता ह्याला 10 मिनटं भिजवायला ठेवा। आणि चला आता गॅसवर मी कढई ठेवलेलं आहे आणि आता तेल घालून घेत आहे। आणि आता पीठ भिजवून झाल्यानंतर मी बटाटो घालत आहे त्याच्यात, बटाटो घालून घेत आहे। आणि किती मोठे गोल छान झालेले आहेत माझे पीस बटाट्याचे। आणि आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि एक एक करून आता त्याच्यामध्ये घाला। बटाटे चिप्स अगदी साधी सोपी रेसिपी आहे। हे बघा कसं टुंब जसं फुगत आलेलं आहे माझं। हे बघा बटाटो भजी कसं पीठ लागलेलं आहे सर्वांना बटाटो, आणि फार पातळ करायचं नाही किंवा चिटकू शकत नाही। हे बघा बटाटो भजी खालीवर परतून घ्या आता चांगलं, एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू भाजायसाठी परतून घ्यायचं। आणि हे बघा माझा बटाटो बघा तयार झालेला आहे, बटाटो भजी तयार करून झाले बघा, कसं छान झालेलं आहे। बटाटो भजी कसं वाटतंय तुम्हाला केल्याबद्दल, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला की बटाटे भजी कशी तुम्हाला आवडली आहे का नाही, आणि कसं छान केलेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बटाटो भजी तर माझे बनवून झालेलं आहे। आणि बघा हे गरमागरम बटाटे भजी केलेले आहे,
पावसाच्या दिवसात तर खूपच छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता झालेलं आहे. आता जेवणाचं ताट तयार करते. बघा, आमटी घेतलेलं आहे, मेथीची भाजी घेतलेली आहे, भजी पण ताटाला लावलेलं आहे आणि भाकरी पण बनवलेली आहे आणि भजी पण ठेवलेली आहे. बटाटू कसं वाटलं तुम्हाला माझं जेवणाचं ताट पण आणि बटाटू भजी पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.